the entire India celebrates the Republic Day. आज आपण सर्व संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक निमित्त देवाची उपकार स्तुती करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि सर्वप्रथम प्रभूचे आपण आभार मानायला पाहिजे आजच्या दिवसाबद्दल. We need to thank God for our country and we need to thank God for the way it came into existence, our constitution, our country, our leaders. It's a great privilege for us to be happy and thankful to God. Let us all bow down and look to the Lord in prayer. आमच्या पवित्र आणि थोर आदेश परमेश्वरा, आज सकाळी मोठ्या आनंदाने उपकारशील अंतःकरणाने या प्रजासत्ताक दिवशी आम्ही एकत्रित तुझे उपकार स्तुती करण्यासाठी, तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी ही वेळ तुझ्या कृपेने आयोजित केलेली आहे. तुला आम्ही प्रार्थना करतो की ही संपूर्ण वेळ तू आमच्या बरोबर राहा आणि अंतःकरणपूर्वक ज्या देशामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहे आणि ज्या चांगल्या परिस्थितीत तू आम्हाला ठेवलेला आहे त्यासाठी तुझे आभार मानण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझं सहाय्य दे. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार. आमेन. यावेळेस आपण सुरुवात करूया आणि गीत गाऊ जे आपल्या उपासना संगीतातनं आपण घेतलेलं आहे, प्रिय कर हिंदुस्तान. प्रिय कर हिंदुस्तान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान, प्रिय कर हिंदुस्तान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान. हीच सुखाची सौभाग्याची सर्व गुणांची खाण, खरोखर सर्व गुणांची खाण, सर्व गुणांची खाण तुझा, प्रिय कर हिंदुस्तान, प्रिय कर हिंदुस्तान तुझा, प्रिय कर हिंदुस्तान. ह्याची करू सर्वदा, ह्याचा धरू अभिमान, खरोखर याचा धरू अभिमान, ह्याचा धरू अभिमान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान, प्रिय कर हिंदुस्तान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान. देव धनाला देव मनाला, वास्तव देव प्राण, खरोखर यास्तव देव प्राण, यास्तव देव प्राण आमचा, प्रिय कर हिंदुस्तान, प्रिय कर हिंदुस्तान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान. स्वदेश सेवा देत तो नर, देह जसा निष्प्राण, खरोखर देह जसा निष्प्राण, देह जसा निष्प्राण आमचा, प्रिय कर हिंदुस्तान, प्रिय कर हिंदुस्तान आमचा, प्रिय कर हिंदुस्तान. प्रिय देशाचे आमच्या देवा, नित्य करी तू त्राण,
खरोखर नित्य करी तुझा, नित्य करी तू त्राण आमचा, प्रियकर हिंदुस्तान, प्रियकर हिंदुस्तान आमचा, प्रियकर हिंदुस्तान. आपल्या सर्वांना माहित आहे की आपला देश प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित झाला आणि ज्या देशाची जी कॉन्स्टिट्यूशन होती ती अंमलात आली. आपल्याला हे पण माहित आहे की आपल्याला प्रचंड मोठी कॉन्स्टिट्यूशन आहे आणि आपला देश हा प्रजासत्ताक दिन आहे. पण आपण नेहमीच या कॉन्स्टिट्यूशनची आठवण करत नाही, किंवा मला नाही वाटत की आपल्यापैकी सर्वांनीच भारताची कॉन्स्टिट्यूशन वाचलेली आहे. पण आज एक आपल्याला आठवण म्हणून भारताच्या कॉन्स्टिट्यूशनचं जे प्रिॲम्बल आहे ते आपण यावेळेस वाचणार आहोत आणि याचं वाचन करत असताना आपण सर्वजण उभं राहूया. भारताच्या कॉन्स्टिट्यूशनचे जे प्रिॲम्बल आहे ते यावेळेस वाचण्यात येईल आणि ते वाचत असताना आपण सर्वजण उभं राहूया. The Constitution of India. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign democratic republic and to secure to all its citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity of the nation. In our Constituent Assembly, this 26th of November 1949, do hereby adopt an act and give to ourselves this Constitution. Thank you. For beautifully reading for us the preamble of Constitution of India. This is what should be monitoring our country's everyday life. Our country is sovereign democratic republic, and justice, liberty, equality, and fraternity, these are the foundation of the Constitution of our country. Justice, that is social, economic, and political. Liberty, liberty of social, economic, and political. This is all pertaining to people, that they get social, economic, and political justice. Liberty, liberty of thoughts, expression, belief, faith, and worship. This is most important because we people, as citizens of India, have got the freedom to move in the country anywhere, wherever we want, reside there, make business, and as citizens, we don't have any barrier for that. Equality, liberty of thoughts, expression, belief, faith, and worship. We, no matter what belief we have, no matter what religion we belong to, but our country not only profess, but it
it also gives us liberty to practice our faith, to express and propagate our faith and worship wherever we want, at the place or wherever in the country. And we need to thank God for this liberty, that we are not slaves. We are not slaves. We are not monitored by people, or only selected people, but we are given this right, authority, and liberty by the Republic of India, the Sovereign Democratic Republic of India. Fraternity that assures the dignity of the individual and the unity of the nation. This also is very important discovery of India, where Pandit Jawaharlal Nehru, uh, he wrote in his book, though we have such a great variety as no other country has of language, culture, faith, all sorts of variety we have, and yet we are united under one banner. That is, we belong to India, we are Indians. And so fraternity that assures dignity of individual and unity of the nation, the one country which is a binding force for us, forgetting all the differences, we come as one under one banner. And we thank God for this such a beautiful preamble, such a beautiful, we have got the foundations of our constitution, that we are sovereign democratic republic. Justice is there, liberty is there, equality is there, fraternity is there. And we thank God. At the same time, we need to pray that God will take our country, while we face so many problems presently, will take our country safely to a higher altitude. At this time, I want to read few verses from the Bible before we all pray for our country. याकोबाच्या पत्रामध्ये एक एक वर्स आहे, एक वचन आहे, ते मला वाचायला पाहिजे. आणि याच वचनाच्या प्रकाशात मला दुसरा सुद्धा उतारा वाचायला पाहिजे, पॅसेज वाचायला पाहिजे बायबल मधनं. याकोबाचं पत्र याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हामध्ये लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात? तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कोठून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही? तुमच्या अवयवात ज्या वासना आहेत त्यापासून या लढाया होतात की नाही, असा प्रश्न केलेला आहे. त्यानंतर बरीच उत्तर दिलेली आहे. पण आपल्याला माहित आहे की सध्याची परिस्थिती इतकी बिकट आहे आणि संपूर्ण जग एका विचित्र विषाणूच्या खाली, त्याच्या एक प्रचंड सावट आहे त्याच्या खाली पूर्ण जग आहे. इतकं असताना सुद्धा आपल्याला माहित आहे की आपल्याही बॉर्डरवरती आणि इतरत्र भांडणं, लढायांचे प्रकार, एकमेकांवर आक्रमण करणं, आपसातली भांडणं, समाजातली भांडणं, मारामाऱ्या, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि प्रभूचं वचन आपल्याला म्हणतं की हे कुठून उत्पन्न होतं? तुमच्या अवयवात ज्या वासना आहे. पवित्र शास्त्रात सांगितलं अजून एक दुसरं खूप चांगलं वचन आहे की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने भरलेलं आहे आणि त्याचा असाध्य रोग कोणाला समजतो? माणसाच्या उपजतच इतरांबरोबर चांगलं न राहण्याची प्रवृत्ती चांगलं राहण्याच्या प्रवृत्तीपेक्षा जास्त वरचढ होते आणि ह्या सर्व विचार अंतःकरणात निघतात. पण पवित्र शास्त्रामध्ये खूप चांगलं वचन वचन चांगलं आपल्याला वाचायला मिळतात, जे 1 तिमोथी
याचा दुसरा अध्याय आणि पहिल्या वचनापासून मी वाचत आहे. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यासाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकार स्मरण करावे, राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे, यासाठी की आपण सुभक्तीने व गंभीरपणाने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारायास योग्य आहे. जे प्रश्न, ज्या समस्या आपल्या समोर आहेत आणि आपल्या देशामध्ये सुद्धा, आणि या लॉकडाऊनमुळे सुद्धा बऱ्याच लोकांचे जॉब्स गेलेले आहेत, बरेच लोक बळी पडलेले आहेत, अजून प्रचंड प्रमाणात संक्रमण चालू आहे. बेकारी तर आपल्या देशामध्ये पुष्कळ प्रमाणात असतेच. इतकंच केवळ नव्हे तर आपसामध्ये नाबंदी, समाजामध्ये आणि विभिन्न निरनिराळ्या फेथच्या लोकांमध्ये, रिलिजन मध्ये आणि प्रांतामध्ये सुद्धा एक प्रकारे जो सलोखा पाहिजे तो नाही, पण त्याच्या ऐवजी सर्व प्रकारचं वितुष्ट, भांडणं, एकमेकांच्या विरुद्ध बोलणं, या सर्व गोष्टी रोजचा उपक्रम झालेला आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला देवाचं वचन असं सांगतं की ह्या सर्व गोष्टी कुठून येतात? तुमच्या अंतःकरणातून येतात, तुमच्या वासनेतनं येतात. आणि माणूस म्हटला म्हणजे त्याच्या अंतःकरणातनं सर्व गोष्टी येतात. आणि त्याच्यासाठी उपाय पवित्र शास्त्रात सांगितलेला आहे. जर आपल्याला सुभक्तीचं, गंभीरपणाचं, शांतीचं आणि स्वस्थपणाचं असं आयुष्य क्रमण करायचं असेल तर तिमोथेला हा बोध दिला जो आपल्याला आताही मार्मिक आहे. तर सर्वात प्रथम हा मी बोध करतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व ईशोपकार स्मरण करावे. सर्वांसाठी, केवळ आपल्यासाठी नाही, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसाठी, आपल्या समाजासाठी, इतर समाजासाठी, पूर्ण देशासाठी, पूर्ण सर्व देशातल्या सर्व राष्ट्रांसाठी. इतकंच केवळ नव्हे तर सर्व राष्ट्रांचे जे पुढारी आहेत, धार्मिक पुढारी, आणि इतकंच केवळ नव्हे राजकीय पुढारी, या सर्वांसाठी आपण प्रार्थना करण्याची गरज आहे. पवित्र शास्त्रात असंही वचन आपण वाचतो की राजाचं मन देवाच्या हातात असतं आणि ते मन फिरवणं, त्याचा पालट करणं हे राजाच्या म्हणजेच राजाधिराज जो आहे देव त्याच्या हातामध्ये आहे. खूप जवळपासचं उदाहरण जर द्यायचं झालं तर शाऊल जो पाऊल झाला, त्याचं प्रभूकडे वळणं, त्याच्या अंतःकरणाचा पालट होणं ही अशक्य कोटीतील गोष्ट वाटण्यासारखी आहे. जर त्याचं अगोदरचं जीवन, ख्रिस्ताला शरण जाण्याच्या अगोदरचं जर आपण बघितलं तर कधीही कोणाला वाटत नाही की हा तारण पाहू शकेल, याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडेल, त्याचं परिवर्तन घडेल म्हणून. पण एकदा का प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचा आमनासामना झाला, त्याचा एन्काउंटर झालं आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने प्रचंड बदलून टाकला, पूर्णपणे पालट त्याचा झाला आणि तो शाऊलाचा पाऊल झाला. आणि तो जो एकेकाळी ज्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष होता, ज्याच्या अंतःकरणामध्ये इतरांना संपून टाकण्याची नेहमीच प्रवृत्ती होती, जो सर्व इतर लोकांना, इतर फेकच्या लोकांना त्रास देत होता, अशाच माणसाला प्रभूचं दर्शन घडलं आणि त्याचं परिवर्तन झालं. अंतःकरणाचं परिवर्तन, याच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे, आपलं स्वतःचं आणि सर्वांचं. देवाला शरण जाऊन देवाच्या
तर धार्मिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा देवाला भिवून आपला राज्य कारभार करावा, आपलं आध्यात्मिक पुढारीपण नेतृत्व करावं. म्हणून प्रार्थना जर आपण केली, या पवित्र वचनात सांगितल्याप्रमाणे आपण जर सर्व मनुष्यांसाठी, मग तो माणूस कोणीही असो, कोणत्याही थराचा असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कुठल्याही राष्ट्राचा असो, कुठल्याही प्रांताचा असो आणि कुठल्याही विश्वासाचा असो, त्या सर्व मनुष्यांसाठी पवित्र वचन म्हणतं की तुम्ही विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, वैशोपकार स्मरण करावे, राजाकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे. आणि परिणामी जर आपल्याला असं चांगलं जीवन हवं असेल तर पवित्र वचन म्हणतं, तुम्हाला जर सर्व सुबक्तीने, गंभीरपणाने, शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रम करावे, यासाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. यावेळेस आपण परत एक वार सर्वजण उभं राहूया आणि आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या पुढाऱ्यांसाठी, संपूर्ण जगातल्या सर्व राष्ट्रांच्या पुढाऱ्यांसाठी, इतकंच केवळ नव्हे तर केवळ राजकीय पुढारी नाहीत, पण जे सर्व आध्यात्मिक पुढारी आहेत, जे धार्मिक पुढारी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण उभं राहू आणि पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जे देवाच्या वचनाच्या मध्ये आज्ञा दिल्याप्रमाणे मोठ्या विश्वासाने प्रभूच्या चरणापाशी आपण जाऊ आणि आपण आपल्या देशासाठी, संपूर्ण जगातल्या देशांसाठी आणि पुढाऱ्यांसाठी आणि आपल्या धार्मिक पुढाऱ्यांसाठी सुद्धा आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करूया. आमच्या पवित्र 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 थोर साधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व अधिकार, सर्व मान, संपूर्ण सत्ता आणि सर्व गौरव हे केवळ तुझंच आहे. तू सार्वभौम राजा आहेस, सर्व सत्ताधारी आहेस. तुझं प्रभुत्व सर्वांवरती आहे. तू या जगाचा निर्माण करता आहे. मनुष्य तुझी हस्तकृती आहे आणि तुझ्या हातात, तुझ्या आज्ञेमध्ये सर्व गोष्टी चालतात. आणि हा केवळ पवित्र शास्त्रातच लिहिलेलं नाही, पण हा आमचा विश्वास आहे. आणि याच विश्वासाने आम्ही अशा देवाकडे, अशा परमेश्वराकडे आज लीन आणि नम्र अंतःकरणाने येतो की जो आमचा पिता आहे, आमचा प्रेमळ पिता आहे, जे आम्हाला हवं आहे ते न मागता तो देतो. असा पिता आहे की जे आम्हाला योग्य आहे तेच आम्हाला तो देतो. असा पिता आहे की जो आम्ही त्याला मागण्याच्या अगोदर सुद्धा आमच्या गरजा ज्याला माहीत असतात आणि तो त्या पुरवतो. असा पिता आहे की जो जिवंत आहे. असा पिता आहे की तो आमचे अंतःकरण पारखतो. असा पिता आहे की त्याचं प्रभुत्व आणि सार्वभौमत्व संपूर्ण जगावर जरी असलं तरी व्यक्तिवाचकरित्या प्रत्येकावर आहे. तुझा अधिकार आम्हा सर्वांवरती आहे, सर्व गोष्टींवरती आहे. आणि हा अधिकार, हे तुझं सार्वभौमत्व, हे तुझं प्रभुत्व आम्ही समजून उमजून अंगीकारलेला आहे, त्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि याच विश्वासाने तुला आज पुन्हा एक बार आम्ही शरण जातो. आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी लीन आणि नम्र होऊ. आज आमची प्रार्थना, आमच्या विनंत्या, आमच्या रदबदल्या, आमची उपकार स्तुती तुला वाहतो. प्रेमळ पित्या, नक्कीच तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस. तुझ्या वचनात आम्हाला कितीतरी वेळेस तू सांगितलेलं आहे की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तुम्ही आरोळी ठोका, मी कान देईल, मी उत्तर देईल, मी तुमचं ऐकेल, मी तुमचा देव होईल, मी तुमचा प्रभू होईल. प्रेमळ पित्या, या तुझ्या वचनावर विश्वास ठेवून ज्या अटी तू त्यामध्ये टाकलेल्या आहेत
त्या मान्य करून आमचा अशक्तपणा, तुझ्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती ही संपूर्णपणे कबूल करून आमच्या अन्याय अपराधांची तुला क्षमा मागून ही प्रार्थना तुला आम्ही सादर करत आहोत. आमची प्रार्थना तू ऐक परमेश्वर. आज आमच्या देशासाठी आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. इतके वर्ष आमचा देश स्वतंत्र झाल्यानंतर, संपूर्ण सत्ता भारतीयांकडे आल्यानंतर, हा देश चालवण्यासाठी जी कॉन्स्टिट्यूशन अंगीकृत करण्यात आली त्याबद्दल आणि आजपर्यंत सर्व परिस्थितीत आमच्या देशाला तू चालवत आहे त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुला शतशः धन्यवाद देतो. प्रिय पित्या, जरी आमच्या देशामध्ये निरनिराळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, पण या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्रार्थना करावी अशी तुझी इच्छा आहे, तुझं वचन आहे, तुझी आज्ञा आहे. आणि म्हणून तुला विनंती करतो परमेश्वरा की आमचा संपूर्ण देश तुझ्या हातामध्ये घे आणि प्रकर्षाने जी कॉन्स्टिट्यूशन, अधिकृत कॉन्स्टिट्यूशन पूर्ण भारताने अंगीकारलेली आहे, स्वीकारलेली आहे, त्याच्या प्रकाशात, त्याच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व अटी नियम पाळून आमचा देश अधिक आणि अधिक पुढे जाईल असा अनुग्रह तू आमच्या देशावर दे. त्यासाठी या देशाचं प्रशासन जे बघतात रोज आणि रोज, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि तुझ्या पवित्र हातामध्ये त्यांना सुपूर्द करतो. आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, आमचे सर्व मंत्रिमंडळ, इतकंच केवळ नव्हे तर आमची संपूर्ण सेना, डिफेन्स सेना, तिन्ही क्षेत्रातली आमचे सर्व जवान, आणि इतकंच केवळ नव्हे तर पूर्ण पोलीस खातं, या सर्वांना आम्ही तुझ्या हातात सुपूर्द करतो. प्रेमळ पित्या, या देशाचं रोजचं प्रशासन बघत असताना तुला विनंती करतो, यांना तू मार्गदर्शन कर. सर्वांना सर्व परिस्थितीत तुझ्यापासून येणारी ज्ञान, बुद्धी, सुज्ञता तू त्यांना पुरवून दे, यासाठी की या देशामध्ये शांती राहील, या देशामध्ये सलोखा राहील, या देशातल्या सर्व समस्या नष्ट होतील आणि या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आनंदाचं, शांतीचं, समाधानाचं, स्वस्थपणाचं असं जीवन जगता येईल. म्हणून प्रेमळ पित्या, आमचा देश तुझ्या हातामध्ये घे आणि या देशाला सर्व प्रकारच्या आतून आलेल्या संकटापासून, आत उपस्थित आणि उद्भवलेल्या, इतकंच केवळ नव्हे तर आत मनुष्यकृती निर्माण केलेल्या, मनुष्यकृत निर्मित अशा सर्व समस्या आम्ही तुझ्या हातात सुपूर्द करत आहोत आणि तुला विनंती करतो परमेश्वरा की या समस्यांपासून आमच्या देशाला तू सोडव आणि या समस्या सोडवण्यासाठी आमच्या राष्ट्राच्या सर्व अधिकाऱ्यांना, पुढाऱ्यांना तुझ्यापासून ज्ञान, बुद्धी देऊन त्यांचं तू मार्गदर्शन कर. प्रळपित्या, यावेळेस आम्ही संपूर्ण धार्मिक पुढाऱ्यांसाठी सुद्धा प्रार्थना करतो आमच्या देशाच्या. त्यांनाही तुझी सुज्ञता, वरून येणार ज्ञान, बुद्धी पुरवून दे आणि ज्या मोठ्या कामासाठी तू त्यांना पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणास योग्य असं जीवन जगून तुझ्या लोकांचं पुढारीकरण करण्यासाठी तू त्यांचा वापर करून घे. यावेळेस आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा संपूर्ण जगासाठी, जगातल्या सर्व राष्ट्रांसाठी. तुझा अधिकार संपूर्ण जगावरती आहे, तुझी हस्तकृती आहे संपूर्ण जग आणि मनुष्य सुद्धा. आणि म्हणून सर्व राष्ट्रांना तुझ्या हातात सुपूर्द करतोस. त्यांचे सर्व पुढारी, अधिकारी, प्रेसिडेंट आणि सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व प्रकारच्या सेना त्यांच्या. प्रेमळ पित्या, या सर्वांना इतरांचे अधिकार सांभाळून स्वतःचे अधिकार चालवण्यासाठी मदत कर.
दुसऱ्यांच्या अधिकाराची पायमल्ली न करता आपला देश स्वस्थपणे सुखी आनंदी राहील त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावं असं तू देण कृपेने घडवून आण. प्रिय पित्या, संपूर्ण देशामध्ये जो विषाणू पसरलेला आहे तो पण तू काढून टाक अशी आग्रहाची विनंती तुझ्या पवित्र चरणापाशी आम्ही करतो. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आमच्या देशातल्या बॉर्डर्स सुद्धा सर्व प्रकारे संकटाने व्याप्त आहेत. हे संकट सुद्धा तू निवारण कर. निर्णया ठिकाणी हलाखीची जी परिस्थिती आहे, निर्णया ठिकाणी जो अतिरेक्यांचा हल्ला होत आहे, लहान मुलांचं शोषण होत आहे, या सर्व गोष्टी तू निवारण कर आणि संपूर्ण देशामध्ये आणि प्रकर्षाने आमच्या देशामध्ये शांती आणि सुव्यवस्था राहील सदैव दिवस आणि रात्र. त्यासाठी तुझी निगराणी आमच्या देशावरती आणि देशातल्या प्रत्येक लहान थोर नागरिकांबरोबर असावी अशी आग्रहाची प्रार्थना तुझ्या पवित्र चरणापाशी आम्ही करत आहोत. प्रभुपित्या, आमच्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिअम्बलम मध्ये जे महत्वाचे मुद्दे आम्ही आत्ताच वाचलेले आहे, जो आमचा अधिकार आहे तो नेहमीच आमच्यासाठी अबाधित असावा, प्रत्येक नागरिकासाठी अबाधित असावा. म्हणून तू स्वतः आमच्या देशाचं पुढारीपण कर, कारण तू सर्व सत्ताधारी देव आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो कारण आम्ही आमचं मन मोकळं करून आमच्या देशासाठी तुझ्याकडे आज या प्रजासत्ताक दिने विनंती करू शकतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रिय पित्या, तुला आग्रहाची प्रार्थना करतो की तुझ्या वचनात आत्ताच आज्ञा दिल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी, सर्व ख्रिस्ती लोकांनी, बंधू भगिनींनी, सर्व चर्चेसनी या आमच्या देशासाठी सातत्याने प्रार्थना करावी आणि आमच्या देशात सुव्यवस्था असावी म्हणून तुझ्याकडे नेहमीच पदर पसरून मागावं असा अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. तू आमचा देव आहेस, आमची प्रार्थना ऐकली आणि या प्रार्थनेला तू उत्तर देत आहेस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या नावात ही सर्व प्रार्थना मागतो, म्हणून तू स्वीकार आणि ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधास क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचं सानिध्य आम्हा सर्वांबरोबर इतकंच केवळ नव्हे तर पूर्ण आमच्या देशात आणि पूर्ण पृथ्वीवरती आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. Praise the Lord. Thank you so very much for joining with us for this special occasion as we celebrate today the Republic Day of India. God bless you, and let us not forget to pray for our country and the entire world, because God has promised us, the word of God has promised us that we can live peacefully in this country, a country of ours, if we continue to intercede for our country. Praise the Lord. God bless you and have a nice day.